आर्थिक चणचण असो वा नोकरीच्या अडचणी, एवढूसा गूळखडा बदलेल तुमचं भाग्य. हे उपाय ठरतील फायदेशीर. गूळ आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो तुमचं नशीब बदलण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. गुळाच्या खड्याच्या या उपायानं तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळेल. उपाय काय आहे तो या व्हिडिओतून जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. सध्याचं युग हे कलियुग आहे असं आपण अनेकदा थोरा मोठ्यांच्या तोंडून ऐकतो. अशातच सध्या आपल्यापैकी प्रत्येकावर सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. अशातच सध्या अनेक गोष्टींचं पश्चिमातीकरण होत असल्याचं पाहायला मिळतं. आजकालचा जमाना जाहिरातीचा आहे, त्यामुळे आधी कोणत्याही शुभप्रसंगी गुळाच्या खड्यानं गोड केलं जाणारं तोंड आता चॉकलेटने गोड केलं जातं. आजही कधीकधी घरातील थोरा मोठ्यांकडून गुळाच्या खड्याचं महत्त्व आवर्जून सांगितलं जातं. कोणत्याही शुभप्रसंगी गुळाचा खडा हातावर देऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे. गूळ खाण्यास गोड तर आहेच, पण याच गुळाचे अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचं आरोग्य सुधारवणारा हाच गूळ तुमचं भाग्य उजळवण्यासाठी तुम्हाला मदत करेल. एवढूसा गुळाचा खडा तुमचं भाग्य उजळण्यास मदत करेल. छोटासा गुळाच्या खड्याने तुम्ही तुमचं नशीब चमकवू शकता. तुमचं लग्न जुळवताना अडचणी येत असतील किंवा नोकरीसाठी घरोघरी भटकूनही रोजगार मिळत नसेल, आर्थिक चणचण, अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. पण कसा तो या व्हिडिओतून जाणून घेऊया. सूर्य मजबूत करण्यासाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. तुमच्या पत्रिकेत सूर्याचा प्रभाव कमी झाला असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात दररोज गुळाचा खडा खाऊन त्यावर थोडंसं पाणी पिऊन करा. त्यासोबतच रविवारपासून पुढचे 8 दिवस 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ मंदिरात जाऊन देवाला अर्पण करा. तुमच्या राशीतील सूर्याचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीही गुळाचा वापर केला जातो. आर्थिक चणचण मग तुमची मदत करेल गुळाचा खडा. यासाठी एक छोटासा गुळाचा खडा घ्या. लाल कापडात एक नाण्यासोबत बांधा. त्यानंतर तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून द्या. दररोज याची विधिवत पूजा करा. 5व्या दिवशी देवीची आराधना केल्यानंतर देवघरात ठेवलेला गुळाचा खडा घ्या आणि तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल तिथे ठेवून द्या. हे केल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा दिसेल. नंतर कर्जाचा बोजा कमी करण्यासाठीही गुळाचा वापर केला जातो. डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढला असेल तर एका पिवळ्या कपड्यात 7 हळकुंड आणि छोटासा गुळखडा घेऊन बांधा. असं केल्याने तुमचं आर्थिक स्थिती सुधारेल.